राज्यस्तरीय लावणी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून लावणी प्रेमींनी या महोत्सवाचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय। सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समिती शंकरनगर अकलूज यांच्या वतीने 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2026 रोजी स्मृती भवन शंकरनगर अकलूज येथे राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती अकलूज नगर परिषदेचे नगरसेवक सयाजीराजे मोहिते पाटील यांनी दिली। सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली। पुढे बोलताना ते म्हणाले, जयंती समारंभ समितीचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी सहकार महर्षींचे अमृत महोत्सवी जयंती वर्ष जानेवारी 1993 पासून राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेला सुरुवात केली। सन 2018 पर्यंत अविरतपणे हा लावणीचा प्रवास चालला। या स्पर्धेमुळे लावणी कलाकारांना परदेशात कार्यक्रम करण्याची संधी मिळाली, तर अनेक कलावंतांना चित्रपट रियालिटी शो मधून काम मिळाले। या लावणी स्पर्धेचा प्रवास समितीच्या अध्यक्षा कुमारी स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी पुढे सुरू ठेवण्याचे ठरवले। त्यानुसार 2024 पासून सध्याच्या स्पर्धेला पुन्हा जोमाने सुरुवात केली व आजही या स्पर्धेचे नियोजन त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। या वर्षीचे स्पर्धेचे हे 29वे वर्ष असून सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या 108व्या जयंतीनिमित्त स्मृती भवन शंकरनगरच्या बादशाही रंगमंचावर या स्पर्धा होत आहेत। या स्पर्धेत महाराष्ट्रातील एकूण 11 निवडक पार्ट्यांना सहभाग देण्यात आला आहे। पारंपरिक व नवकवींच्या लावण्यांचा नजराणा, ढोलकीची थाप, त्याला घुंगरांची साथ, पदन्यासाची नजाकत सोबतच पेटीची संगत यांचा अनुभव रसिकांना मिळणार आहे। या स्पर्धेसाठी भव्य पारितोषिके ठेवण्यात आली आहेत। यात प्रथम क्रमांकास 3 लाख, द्वितीय क्रमांकास 2 लाख, तृतीय क्रमांकास 1 लाख, उत्कृष्ट नृत्यांगना 5,000, कैलासवासी श्रीमती रत्नप्रभा देवी मोहिते पाटील स्मृती चषक, उत्कृष्ट वैयक्तिक 5,000, उत्कृष्ट मुजरा 3,000, उत्कृष्ट ढोलकीपटू, उत्कृष्ट पार्श्वगायिका, उत्कृष्ट पेटीवादक, उत्कृष्ट तबलावादक यांना प्रत्येकी 1,000 अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत।